श्रीराम कृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर आणि मनाला विचार करायला लावणारा अभंग ऐकणार आहोत आणि त्याचा सोप्या भाषेत अर्थ समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हा संपूर्ण अभंग भक्तिभावाने ऐकूया. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. आनिक न लागे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुच्छित शनी जडो देसी. तुका म्हणे त्यांचे कळले अमावर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. श्रीराम कृष्ण हरी. या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाकडे कोणतीही भौतिक गोष्ट मागत नाहीत. ते देवाकडे एकच गोष्ट मागतात, माझे मन तुझ्या चरणी सदैव राहू दे. महाराज म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. विटेवर उभा असलेल्या त्या सुंदर विठ्ठलाच्या चरणांमध्ये माझे मन सदैव रमून राहू दे. माझी वृत्ती सतत हरीच्या स्मरणात राहू दे. म्हणजेच संसारातील कितीही कामे असली, कितीही जबाबदाऱ्या असल्या, तरी माझ्या मनामध्ये परमेश्वराचे स्मरण कायम राहावे. महाराज पुढे म्हणतात, आनिक न लागे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. हे देवा, मला या संसारातील माईक वस्तूंची इच्छा नको. पैसा, संपत्ती, सुखसोयी, मान सन्मान या गोष्टी मिळाल्या तरी त्या कायमच्या आपल्याजवळ राहत नाहीत. म्हणून देवा, माझे मन या नाशवंत गोष्टींमध्ये अडकू देऊ नकोस. मला तुझी भक्ती दे, मला तुझे स्मरण दे. महाराज पुढे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुच्छित शनी जडो देसी. मोठमोठी पदे, सत्ता, प्रतिष्ठा आणि मोठेपणा मिळवणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय नाही. कारण पदे कितीही मोठी असली तरी त्यासोबत चिंता आणि जबाबदारी येतात. म्हणून माझे मन अशा पदांमध्ये आणि प्रतिष्ठेमध्ये अडकू देऊ नकोस, अशी महाराज देवाकडे प्रार्थना करतात. आणि शेवटी तुकाराम महाराज या अभंगाचा गाभा सांगतात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. महाराज म्हणतात, आम्हाला या जीवनाचे खरे मर्म समजले आहे. या जगातील ज्या ज्या गोष्टी आहेत, पैसा, संपत्ती, मान सन्मान, पद, सुखदुःख या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत. आज आहेत, उद्या कदाचित नसतील. म्हणून त्यांच्यामध्ये आपले संपूर्ण मन गुंतवण्यापेक्षा परमेश्वराच्या चरणी मन ठेवणे हेच खरे समाधान आहे. आज आपणही अनेक गोष्टी मिळवण्यासाठी दिवसभर धावत असतो. पैशासाठी, नोकरीसाठी, मोठ्या घरासाठी, मान सन्मानासाठी. पण या सगळ्याच्या मागे धावत असताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर माझे मन खरंच शांत होईल का? तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला सांगतो, संसारातील कर्तव्य नक्की करा, प्रामाणिकपणे काम करा, पण मन मात्र परमेश्वराच्या चरणी ठेवा. कारण बाहेरचे जग कितीही बदलले तरी देवाचे स्मरण मनाला आधार देऊ शकते. म्हणूनच चला, आपल्या संसारातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्या मनामध्ये पांडुरंगाचे स्मरण ठेवूया आणि तुकाराम महाराजांसारखीच देवाकडे प्रार्थना करूया. हे देवा, मला नाशवंत गोष्टींच्या मोहात अडकू नकोस. माझी वृत्ती सदैव तुझ्या चरणी राहू दे. श्री पांडुरंगाच्या चरणी आपली भक्ती सदैव राहो, हीच तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.